सहकार्य केलंय मी त्यांचे सुद्धा आभार मानतो। आणि पुढील चेंडू श्रुतिक आपल्या संघासाठी, पाहूयात निशांत आपल्या संघासाठी किती धावा जमा करतायत ते। अतिशय सुंदर असं एकेरी दुहेरी धावांचं या दोन्ही फलंदाजांनी अतिशय सुंदर अशी 2 धावा घेत आहेत आणि ह्या एकेरी दुहेरी धावाच्या गतीने धावसंख्या वाढ होऊन धावसंख्या झालेली आहे 5 झालेले आहे नाचरे 11 पाबरे या संघाची। आणि अतिशय सुंदर असा सामना आपल्या समोर। दादा थांबवतोय या ठिकाणी नक्की सतीश दादा मॅडम आलेले आहेत, आपण थोड्याच वेळात त्यांचा सन्मान करून घेतोय आणि नंतर मग आपण त्यांना या ठिकाणी एक आपला दुसरा डगआउट आहे त्या ठिकाणी आपण त्यांना स्थानापन्न होण्यास विनंती करणार आहोत, परंतु या ठिकाणी सन्मान करण्यात येईल 5 मिनिटांमध्ये। अतिशय सुंदर अशी धावा ह्या दोन्ही फलंदाजांमध्ये तारतम्य बाळगून हे दोन्ही फलंदाज अतिशय सुंदर असे कॉल देऊन एकेरी दुहेरी धावांवरती भर देऊन या मैदानाचा संपूर्ण फायदा उठवत आहेत आणि या 3 धावेने धावसंख्येमध्ये वाढवून धावसंख्या झालेली आहे बिनगडी बाद 8। सुंदर असं रनिंग विकेट या दोघांमध्ये। आणि पाहूयात पुढच्या चेंडूवरती विकास आपल्या संघासाठी किती धावा देत आहेत ते। आणि अतिशय सुंदर असा फटका खेळलेला आहे आणि मला वाटतं क्षेत्ररक्षण होईपर्यंत 1 धाव मिळते ती नाचरे 11 पाबरे या संघाला आणि 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढवून धावसंख्या झालेली आहे बिनगडी बाद 9। विकास गुडेकर आपल्या संघासाठी आणि निशांत पाष्टे आपल्या संघासाठी मोलाचं योगदान करतायत आणि एकेरी दुहेरी धावांवरती भर देऊन धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करतायत कोणती जोखीम न घेता। पाहूयात या पुढच्या चेंडूवरती किती धावा मिळतात निशांत यांना आणि सुंदर तटवण्याचा प्रयत्न आणि कुठेतरी छोटासा फटका पण चेंडू क्षेत्ररक्षण करीपर्यंत 1 धाव मिळते ती पाबरे या संघाला नाचरे 11 पाबरे या संघाला। आणि ह्या 1 धावेने धावसंख्या 1 षटकाच्या समाप्तीनंतर 10 बिनगडी बाद 10। अतिशय सावध अशी सुरुवात आणि त्याच पद्धतीने एकेरी दुहेरी धावांवरती भर देऊन 1 षटकाच्या समाप्तीनंतर सतीश दादा चालू दे थांबवतोय तुम्हाला दिलगिरी व्यक्त करतो कारण समालोचन करण्यात ज्यावेळेस अडथळा निर्माण होतो ना त्यावेळेस मला सुद्धा माहिती आहे काय अडथळा येतो। या ठिकाणी मित्रांनो सन्मान केला जाईल। या ठिकाणी उपस्थित आहेत सन्माननीय आमचे मित्र शाखा तालुका गुहागर युवक मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष भूपेंद्र गोंदरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, तसंच माटल साहेब सुद्धा उपस्थित आहेत। दादा मंचावरती या आपला सन्मान केला जाईल। पाहूयात मैदानाकडे येताना पुन्हा एकदा आपल्या संघासाठी माटल सर सन्मान करून घ्यायचा सरांचा शाखा तालुका गुहागर। आणि मित्रांनो आवर्जून सांगू इच्छितो को मित्रांनो नक्कीच शाखा तालुका गुहागर सन्माननीय शाखा तालुका गुहागर के युवक मंडळ के सन्माननीय उपाध्यक्ष या ठिकाणी भूपेंद्र गोंदरे सर आणि पाटल सर या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि युवक मंडळाच्या माध्यमातून मित्रांनो 14 तारखेला एप्रिल 14ला मित्रांनो जय जय रघुवीर समर्थ एक नाटक मित्रांनो छत्रपती शिवाजी मंदिर या ठिकाणी दादर येथे संपन्न होणार आहे। आपली सर्वांची उपस्थिती अनिवार्य आहे, आपली उपस्थिती असेल यात कोणतीही शंका नाही। धन्यवाद दादा। आपण पुन्हा एकदा मंचाच्या दिशेने वळूया। ओ टू यू दीपक दादा सावंत। धन्यवाद सतीश दादा। यानंतरचा हा पुढील चेंडू पाहूयात विकास आपल्या संघासाठी किती धावा जोडता येतो आणि हा मला वाटतं निर्धाव चेंडू आणि धावसंख्या बिनगडी बाद 11 झालेले आहे नाचरे 11 पाबरे या संघाची। विकास गुडेकर अतिशय जबरदस्त असा हा फलंदाज पाबरे गावचा। पाहूयात आपल्या संघासाठी किती योगदान देत आहेत ते त्यांच्या माध्यमातून आणि त्यांची साथ देतात निशांत पास्ते। आणि पाहूयात पुढील चेंडू आणि पंचांना पुन्हा एकदा हात वरती करण्याचा इशारा आणि ह्या अतिरिक्त धावेने धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या होते 12 नाचरे 11 पाबरे या संघाची। रोहित आपल्या संघासाठी आणि हा पुढचा निर्धाव चेंडू आणि कुठेतरी पाबरे संघाची धावसंख्या थोडी संत गतीने जाते आणि धावसंख्या होते आहे 12। पाहूयात पुढील चेंडूवरती पुन्हा एकदा मैदानामध्ये विकास गुडेकर आपल्या संघासाठी अतिशय जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न आहे। पाहूयात त्यांना यश मिळतंय का या पुढील चेंडूवरती।
रोहित मी असा सुंदर फटका खेळलेला आहे आणि बघूया किती धावा मिळत आहेत त्या पाबऱ्या संघाला आणि एकच धाव मिळते आणि या एक धावेने धावसंख्येमध्ये वाढवून धावसंख्या झालेली आहे 13 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर रोहित आपल्या संघासाठी आपलं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन आलेलं आहेत आणि फलंदाजी मार्गवरती निशांत पास्ते आणि त्यांची साथ देतात ते विकास गुडेकर. पाहूयात पुढच्या चेंडूवरती हॅलो नाचरे संघाला किती धावा थांबवतोय मिळतात. तुम्हाला. नक्कीच या ठिकाणी सन्मान केला जाईल. मॅडम या आपण या ठिकाणी सन्मान केला जातोय ठोंबरे सरांचा. नक्कीच सन्मान होतोय. आपण दादा या ठिकाणी उपस्थित झाल्यात आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम यांच्या माध्यमातून रुग्णसेवक चषक आपण सहफॅमिली इथं उपस्थित आहात. आपले मनपूर्वक आभार दादा, धन्यवाद. चला मैदानाच्या दिशेनं वळूया. एका बाजूला पाबरे तर दुसऱ्या बाजूला मित्रांनो आणि 2 धावा मिळतात पाबरे आणि चिखली. 2 धावा मिळतात त्या पाबऱ्या संघाला आणि धावसंख्या 2 ने वाढवून धावसंख्या होते 15. नाचरे 11 विरुद्ध चिखली. विघ्नहर्ता जांगळदेव चिखली विरुद्ध नाचरे 11 पाबरे. पाहूया पुढचा चेंडू आणि हा निर्धाव चेंडू आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर पाबरे संघाची नाचरे 11 या संघाची धावसंख्या होते 15. फक्त 5 धावा जोडल्या गेल्या आहेत त्या रोहित यांच्या षटकामध्ये. पाहूयात उर्वरित 2 चेंडूंवरती किती धावा मिळत आहेत त्या नाचरे 11 पाबऱ्या संघाला. उर्वरित 12 चेंडू. या स्पर्धेसाठी पंच म्हणून काम पाहणारे दोन्ही पंच अतिशय सुंदररित्या सामना आपण हाताळताय. आपले खरोखरच आभार. संघासाठी आपलं पहिलं आणि संघाचं तिसरं षटक आणि विकास गुडेकर सामना करतायत आणि सुंदर फटका मारलेला आहे. पाहूया किती धावा मिळतात त्या आणि इथे झेल सुटलेला आहे आणि पाहूया 2 धावा मिळतात का पाबऱ्या संघाला. नाचरे 11 पाबऱ्या संघाला आणि 2 धावा मिळत आहेत. इथे सुंदर असा झेल घेण्याचा प्रयत्न परंतु अपयशी ठरलेत ते विघ्नहर्ता जांगलदेव चिखली या संघाचा खेळाडू. आणि पुढील चेंडू पाहूयात किती धावा मिळत आहेत त्या आणि हा पुढील निर्धाव चेंडू आणि धावसंख्या 2 ने वाढून धावसंख्या झालेल्या 17. विकास गुडेकर आपल्या संघासाठी फलंदाजी योगदान आणि त्यांची साथ देत आहेत रोहित. पाहूयात पुढच्या चेंडूवरती किती धावा मिळत आहेत त्या आणि हा फलंदाज धावबाद झालेला आहे तो सुद्धा. धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 17 आणि हे तिसरं षटक प्रगतीपथावरती धावबाद खेळाडूचं नाव आहे रोहित सॉरी होईल. पाहूया प्रशांत निवाते आपल्या संघासाठी किती धावा जोडतायत ते. पाबरे गावचा सुपुत्र जबरदस्त असा स्फोटक फलंदाज प्रशांत निवाते अतिशय सुंदर असा फटका मारलेला आहे. पाहूयात किती धावा जमतायत त्या आणि 2 धावा मिळत आहेत प्रशांतला आणि या 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढवून धावसंख्या झालेली आहे 19. प्रशांत निवाते मी समालोचक कक्षामधून आपण जर सलग 3 षटकार मारलेत किंवा प्रत्येकी षटकार मारला तर 200 रुपयाचं बक्षीस आहे तुम्हाला.
अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि धावसंख्या 1ने वाढवून धावसंख्या झालेली आहे 20. प्रशांत निवाते समालोचक कक्षातून माझ्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक सिक्ससाठी 200 रुपये. विकास घुडेकर आणि हा सुंदर असा तडवलेला चेंडू पाहूया 4 धावा मिळत आहेत का. आणि इथे फलंदाज आणि इथे क्षेत्ररक्षक थोडंसं क्षेत्ररक्षण चुकीच्या पद्धतीने होत आहे आणि इथे फलंदाज धावबाद झालेला आहे. विकास गुडेकर इथे धावबाद झालेले आहेत आणि 2 धावा मिळत आहेत त्या नाचरे 11 पाबरे या संघाला आणि ह्या 2 धावांनी धावसंख्येमध्ये वाढवून धावसंख्या झालेली आहे 22. धावसंख्या 22 झालेली आहे आणि आता फलंदाजीसाठी उतरत आहेत ते या पाबरेगावचे सुपुत्र अंकुश पास्ते. पाहुयात प्रशांत आणि अंकुश आपल्या संघासाठी यापुढे किती धावा जोडतायत ते. संतोष दादा जैतापकर विजय. वैद्यकीय टीम आयोजित रुग्ण सेवक चषक 2024. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा. धन्यवाद डीजे. आणि अनिकेत गोलंदाजी मार्कवर अनिकेत आणि फलंदाजी मार्कवरती पाबरेगावचे सुपुत्र अंकुश पास्ते. पाहुयात आपल्या संघासाठी किती धावा जोडतायत ते. अंकुश आपल्याला सुद्धा प्रत्येक सिक्सवरती माझ्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक असेल प्रत्येक सिक्ससाठी. पाहुयात अंकुश आपण खरे किती उतरताय या स्पर्धेमध्ये. पुढील चेंडू आणि हा निर्धाव चेंडू होता नाही पण 1 धाव मिळालेली आहे ती. एक अतिरिक्त धाव 22च्या माध्यमातून मिळते ती पाबरे नाचरे 11 या संघाला. धावसंख्या 1ने वाढवून धावसंख्या होते 23. पहिल्या षटकामध्ये 10 धावा उर्वरित पुढील षटकामध्ये 5 धावा आणि आता हे 4थं षटक प्रगतीपथावर. 7 धावा दिल्या होत्या त्या 3ऱ्या षटकामध्ये आकाशाने. आणि पाहूयात आता प्रशांत निवाते पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर आणि हा झेल सुटलेला आहे. हा झेल सुटलेला आहे प्रशांत यांचा आणि प्रशांत यांना योगदान मिळतंय पण पाबरे संघाचे खेळाडू कुठेतरी मोठे फटके मारण्यामध्ये अपयशी ठरतायत. उर्वरित 4 चेंडूंवरती किती धावा पाहायला मिळतील पाहूयात. अंकुश फलंदाजी मार्कवरती आणि त्यांची साथ देत आहेत ते प्रशांत निवाते. अजूनपर्यंत एकही सिक्सचा फटका लागलेला नाही. मला वाटतं अंकुश आपण ती पूर्ण कराल. आणि हा सुंदर फटका आणि पाहूयात आणि हा फलंदाज बाद होतो अंकुशच्या माध्यमातून आणि पाबरे संघाला मोठा फटका या अंकुशच्या रूपाने. आणि आता फलंदाजी मार्कवरती जात आहेत ते संकेत निवाते आपल्या संघासाठी. पाहूयात किती योगदान देतात. उर्वरित 30 चेंडू आणि धावा झालेल्या आहेत 24 धावा मित्रांनो उर्वरित 3 चेंडूंवरती. फलंदाजी मार्कवरती छोट्या चिनीचे आमचे संकेत निवाते. पाहूयात संकेत आपल्यासाठी प्रत्येक सिक्ससाठी माझ्या माध्यमातून 200 रुपये आहेत. असा सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न. मला वाटते फलंदाजी मार्कवरती येईपर्यंत 2 धावा मिळत आहेत त्या पाबरे 11 या संघाला आणि या 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढवून धावसंख्या होते 26. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया किती धावा मिळत आहेत त्या नाचरे 11 पाबरे संघाला. पुढील चेंडू अतिशय सुंदर असं गोलंदाजी करतायत ते. सुंदर फटका संकेत यांच्या हातून आणि पाहूया तिथे गोलंदाज झेलबाद होतोय का पण नाही आहे. अतिशय सुंदर फटका आणि मला वाटतं 3 धावा घेण्यात नाचरे 11 पाबरे संघ यशस्वी झालेला आहे आणि 3 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढवून धावसंख्या झालेली आहे 29. एका साईडला एका बाजूला प्रशांत निवाते आणि त्यांचे छोटे बंधू संकेत निवाते आपल्या संघासाठी फलंदाजीचं योगदान देतात. पाहूया प्रशांत या सिक्ससाठी तुला 500 रुपये आहेत या शेवटच्या चेंडूच्या सिक्ससाठी. आणि प्रयत्न होता मारण्याचा परंतु तिथे झेल सुटलेला आहे आणि 2 धावा मला तर मिळतात का पाहूयात.
आणि 2 धावा तर पूर्ण कंप्लीट केलेल्या आहेत आणि हा 3 धावा यशस्वी झालेल्या आहेत आणि 3 धावा त्यांनी पूर्ण केल्या धावून दोन्ही बंधूंनी आणि या 3 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होऊन धावसंख्या होते 32 धावा झाल्या आहेत. विजयासाठी 33 धावांची आवश्यकता. सर तू गरीब रुग्णांसाठी ते करती काम पाचशेहून अधिक त्यांच्या रुग्णसेवकांची टीम हॅलो दादा, धन्यवाद. विजय स्टॉप, धन्यवाद. यानंतर होणारा सामना आहे चिंद्रावळे आणि जामसूत ब्लास्टर. चिंद्रावळे आणि जामसूत दोन्ही संघाचे संघनायक या टॉस बॉक्स मध्ये या. मित्रांनो, या ठिकाणी सन्माननीय आमचे मित्र रमेश कोकमकर साहेब यांच्या माध्यमातून एक स्टॉल लावलेला आहे. स्पोर्टच्या कॅप आहेत. जर कुणाला कॅप हव्या असतील तर मित्रांनो, ग्राउंडमध्ये एंट्री केल्यानंतर किंवा समालोचन जे कक्ष आहे त्याच्या राईट बाजूला मध्ये रमेश कोकमकर सरांचा एक स्टॉल आहे कॅपचा. तर आपण ज्यांना कुणाला कॅप हव्या असतील त्यांनी कृपया रमेश कोकमकर साहेबांच्या इथे संपर्क साधावा. तसेच यानंतर होणारा सामना आहे जामसूत विरुद्ध चिंद्रावळे. जामसूत विरुद्ध चिंद्रावळे. चला, दोन्ही संघाचे संघनायक या. यानंतर उपस्थित दोन्ही संघांना विनंती आहे की कृपया आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा. पंचांना विनंती आहे सर, आपणही लवकर सामना चालू करायचा आहे. आपण अतिशय सुंदररित्या या स्पर्धेचं जे पंचगिरी पाहताय त्यासाठी नक्कीच दादा, सुरेख अंपायरिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दादा, दीपक दादा, आपण ज्याप्रमाणे बोलताय त्याप्रमाणे सुरेख अंपायरिंग पाहायला मिळते. परंतु एकदा मी या ठिकाणी वळतोय संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम आयोजित रुग्ण सेवक चषक आणि या चषकाच्या माध्यमातून जोडले गेलेले सर्व क्रीडा रसिक तसंच युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे जोडले गेले सर्व क्रीडा रसिक यांचं मी एकदा संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीमच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो. दादा, युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यामध्ये बबलू आगरे यांच्या सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. दरम्यान पाहूया चालू असलेला सामना चिखली विरुद्ध पाबरे. कोण जिंकणार, कोणाला पत्करावा लागणार पहार आणि कोण या सामन्यादरम्यान अधिराज्य गाजवणार पाहणं गरजेचं ठरणार. काय घडतंय बिघडतंय पाहूया. समालोचन कक्षातून आवाज ऐकतोय दीपक सावंत यांचा. धन्यवाद. धन्यवाद सतीश दादा. गोलंदाजी मार्कवरती प्रशांत पास्ते आपल्या संघासाठी पहिलं आणि मी फलंदाजांना विनंती करतो कृपया आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. दोन्ही पंच उपस्थित आहेत. रक्तदान आरोग्य सेवा पंचांच्या सूचनेनुसार लाईनमॅन मारून घ्यायचे आहेत. हा सामना झाल्यानंतर मी दादा, 2 आयोजक मिनिटं थांबवतोय. हो नक्की सतीश दादा, आपण नक्कीच कंटिन्यू. माननीय संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम मधील रुग्णसेवक हे कोणतेही मानधन न घेता निस्वार्थी सेवाभावी मनोवृत्तीने म्हणजे मनातून सेवाभावी मित्रांनो ही सेवा करत असतात. रुग्णांची सेवा करत असतात. तसेच मनोज ढापले, काशीराम पाष्टे, संदीप खैर, प्रदीप खेतले, दिनेश झगडे, सचिन घाणेकर, मितेश घडशी, दिनेश नवरात, रमेश आगरे, तेजस फटकरे, अविनाश माटल, संतोष निमरे, महेंद्र आंबेकर, रोशन कालेकर यांच्या माध्यमातून हे रुग्णसेवक चषक मित्रांनो अहोरात्र मेहनत करून हे संपन्न होताना दिसतंय. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य घेऊन अहोरात्र माननीय संतोषदादा जैतापकर वैद्यकीय टीम काम करत आहे. आणि दादा, नक्कीच या टीमला तमाम जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू इच्छितो. आमचा आवाज आपण ऐकताय. आपल्या वैद्यकीय टीमच्या माध्यमातून आपल्या मी हार्दिक आभार व्यक्त करतो. नक्कीच अशीच जनसेवा मित्रांनो, समाजसेवा आपल्या माध्यमातून घडू दे अशा आम्ही आशा आणि विनंती करतो. नक्कीच आपण करताय. पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने वळणार आहोत. त्या अगोदर एक इथं टॉस होतोय मित्रांनो. एका बाजूला असेल चिंद्रावळे तर दुसऱ्या बाजूला आहेत जामसूत. टॉस होते, पाहूया. टॉस चिंद्रावळे विरुद्ध जामसूत. टेल म्हणजेच टॉस झुकतोय मित्रांनो ब्लास्टर संघ जामसूत संघाच्या बाजूने आणि जामसूत संघ मित्रांनो या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित करते चिंद्रावळे संघाला. दोन्ही संघांना मित्रांनो शुभेच्छा असतील. नक्कीच आपला खेळ उंचावेल. वा भाई वा, सरळ चेंडू आला मित्रांनो डगआउटच्या दिशेने 6 धावांसाठी. सुरेख फटका, छत्रपतींचा छावा आणि या सुरेख 6 धावा. दादा वाजू द्या डीजे.
अतिशय सुंदर असा हा दुसरा फटका आणि सलग 2 चेंडूंवरती 2 धावा आणि त्याचप्रमाणे सुरेख यांच्यासाठी टू बॅक 2 षटकार लागून आपले इरादे स्पष्ट करतोय. काय घडणार काय बिघडणार पाहूया पुन्हा एकदा समालोचन कक्षाच्या माध्यमातून. ओटोयू संदीप्त सावंत पाहूया दादा. पुढील चेंडू आणि हा सुंदर असा चेंडू पटकावण्याचा प्रयत्न होता आणि अक्षय यांच्यासाठी बक्षीस डिक्लेअर झालंय आणि हा फलंदाज धावबाद झालाय. एक सुंदर चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि एक फलंदाज बाद होतोय. धावसंख्या होते 13. एक गडी बाद 13. प्रितेश लक्षात ठेवायचं आपण प्रत्येक षटकारासाठी आपल्याला 200 रुपयाचं पारितोषिक दीपक सावंत आणि विलासवीर यांच्याकडून. पाहुयात प्रशांत पास्ते आपल्या संघासाठी उर्वरित चेंडूंवरती किती फलंदाजांना बाद करतायत. पुढील चेंडू मैदानावरती आणि अतिशय सुंदर असा हा चेंडू तटवण्याचा प्रयत्न आणि एकेरी धाव मिळते ती या चिखली संघाला आणि धावसंख्या 1 ने वाढू होऊन धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 14. 4 चेंडू झालेले आहेत प्रशांत यांचे. उर्वरित 2 चेंडू पाहूयात या 2 चेंडूंवरती किती धावा मिळतात त्या. मित्रांनो आज या मैदानावरती हे नवतरुण होतकरू तरुण हा सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न. मला वाटतं अंकुश चेंडूवरती येईपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि ह्या 2 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ होऊन धावसंख्या होते 16. चिखली या संघाची विजयासाठी एकूण 33 धावांची आवश्यकता. उरलेल्या 17 धावा चिखली हा संघ पार करतो की पाबरे संघाचे गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती हा सामना जिंकतायत का. पुढील चेंडू पाहूयात. 1 धाव आतापर्यंत कंप्लीट झालेला आहे आणि दुसरे धावेचा प्रयत्न पण ह्या 1 धावसंख्येने वाढवून धावसंख्या होते 1 गडी बाद 17. धन्यवाद डीजे कमॉन. चला नक्कीच दादा चालू असलेला सामना आहे. एका बाजूला पावरे तर दुसऱ्या बाजूला चिखली असा सामना रंगताना दिसतोय. म्हणजेच काय घडणार पाहूया. सामना मित्रांनो रंगतदार होणार यात कोणती शंका नाही. नक्कीच मित्र कभी खुशी कभी गम वाला मुकाबला बीच मैदान पे परेश आपल्या संघासाठी आणि फलंदाज बाद झालेले आहे. परेश आपल्या संघासाठी नक्कीच काहीतरी चमत्कार करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरलेले आहेत आणि त्यांनी पहिल्याच चेंडूवरती फलंदाजाला बाद केलेला आहे. कमाल विजय. अतिशय सुंदर अशी सुरुवात परेश आपल्या संघासाठी. पाहुयात मला वाटतं परेश ज्या जिद्दीने उतरलेत नक्कीच या त्यांच्या पहिल्या षटकामध्ये त्यांनी पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज बाद केलेला आहे. पाहूयात किती फलंदाजांना बाद करतायत आणि किती धावा देत आहेत. अतिशय सुंदर असं गोलंदाजी. दुसरा निर्धाव चेंडू परेशांचा. कदाचित फलंदाज समजायला त्यांना फलंदाजाला समजलं नाही आणि हा निर्धाव चेंडू गेलेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद. हॅलो दादा 17. थांबवतोय. हो, नक्कीच, या नक्कीच ठिकाणी दादा. सन्माननीय जामसूत गावचे सुपुत्र पद्माकर गावडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांचा सन्मान केला जातोय. मनोज ठापळे सरांच्या हस्ते सन्मान केला जातोय. पद्माकर गावडे साहेब जामसूत गावचे सुपुत्र आहेत. तर मित्रांनो नक्कीच काय घडणार. वा बाई वा काय फटका. सरळ चेंडू पार 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 सीमा पार षटकार. काय फलंदाजी आपल्यातून फटकेबाजी मित्र.
त्याचप्रमाणे 3 षटकार सलग 3 षटकारांसाठी विशाल चांदिवडे वैद्यकीय अधिकारी चिखली यांच्यामार्फत 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दोन्ही फलंदाजाने कुणीही सलग 3 षटकार मारावेत. परेश माचिवले आपल्या संघासाठी अतिशय सुंदर असं गोलंदाजी करतायत आणि त्यांनी 3 निर्धाव चेंडू टाकलेत. केवळ 6 धावा देऊन एक फलंदाज बाद केलेला आहे. परेश, आपल्या उर्वरित 3 चेंडूंना आपण काय पद्धतीने हाताळत आहे त्याच्यावरती संपूर्ण ह्या सामन्याचं चित्र अवलंबून असेल. आणि हा सुंदर फटका आणि हा चेंडू आणि 6 धावा मिळतात त्या चिखली या संघाला. अंकुश यांचा प्रयत्न अतिशय सुरेख आपण प्रयत्न केला, काही हरकत नाही. हॅलो, या सामन्यामध्ये सामनावीर म्हणून रोहित याची निवड करण्यात आली आहे. रोहित नक्कीच